पाहायला मिळतील। ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये कामगिरी अपेक्षित होती गोलंदाजाकडनं, परंतु तशी राहिली नाही आहे। घरच्या प्रेक्षकांना सध्या निराश केला, परंतु गौरव गोलंदाजी मार्क बना, चांगला बॉल लेंथवर इथे टाकला गेला। हा बॉल पाहिजे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विचवताना पाहायला मिळेल। डॉट बॉलची इथे समाप्ती होताना पाहायला मिळते। याच पद्धतीने सुरुवात खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये होणं फार अपेक्षित होतं, परंतु थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली। बॅटिंग करताना देखील पडझड राहिली होती टीमची आणि तिथून फक्त 24 धावांपर्यंत पोहोचल्यात आणि 25चं टार्गेट। फुलर लेनचा हा बॉल अगदी यॉर्कचा प्रयत्न आणि सक्सेसफुल रित्यानं हा बॉल पाहिला गेला तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघताना देखील पाहायला मिळेल। सध्या डॉट बॉल पाहिल्यानंतर 2 इथे संपन्न होताना पाहायला मिळतील। चांगली गोलंदाजी सध्या सेकंड ओव्हरमध्ये केली जाते आणि होणे देखील अपेक्षित आहे। 7 धावा देखील डिफेन्स होऊ शकतात, परंतु त्या आत्मविश्वासानं तुम्हाला गोलंदाजी आणि कामगिरी करावी लागेल सध्या। परंतु हाई बॉल सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। सलगचा पाहिला तर हा तिसरा बॉल इथून डॉट येताना पाहायला मिळेल। जर पहिल्या षटकामध्ये 10च्या आसमध्ये रोखलं जाऊ शकलं असतं तर निश्चितपणे अंतिम 3 ओव्हरमध्ये लढले गेले असते गोलंदाज आणि सध्या लढताना पाहायला मिळतील गौरव। पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं ना तर पूर्णपणे फ्रंट फुटला होते टीम, परंतु आता इथे बॅक फुटला लोटलं जाते, कारण की 4 बॉल सध्या पाहिले तर इथून डॉट येताना पाहायला मिळतील। आणखीन इथे डॉट बॉल पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? हो, सन्मान करण्याचा प्रयत्न, परंतु इथे दबाव प्रेशर आणखीन वाढलं जाईल। धाव संख्या पाहिली ना तर विजयासाठी फक्त 7 धावांची आहे आणि सध्या ही पहिलीच मॅच का अंतिम ओव्हर पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील इथून जांभरुख संघ। पाहणं फार महत्वाचं राहील, कारण की 13 मध्ये आता 7 धावांची गरज आहे। मेडन षटक या स्पर्धेमधील येताना पाहायला मिळेल का? जर गोलंदाजी आवडली असेल गोलंदाज गौरवची तर जोरदार थाळ्या वाजवा। तब्बल या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक टाकणारा हा गोलंदाज ठरला जातो आहे। ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघतोय ते सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती